नमस्कार मंडळी, मी लाईव्ह टुडे मराठीमध्ये नितीन मोरे आपलं सर्वांचं स्वागत करतो. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने आपण धुरंधर पॉलिटिक्स हा एपिसोड घेऊन आलेलो आहोत. धुरंधर पॉलिटिक्स यासाठी की जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये खास करून ग्रामीण भाग येतो, ग्रामीण भागातील लोक येतात, खूप धुरंधर असतात आणि हेच धुरंधर लोक हे पॉलिटिक्स ठरवणार आहेत. म्हणून आपण हा एपिसोड चालू केलेला आहे धुरंधर पॉलिटिक्स. आपल्यासोबत आहेत कडगाव गिजोनी जिल्हा परिषद मतदारसंघाच्या मीनाक्षीताई पाटील ज्या उमेदवार आहेत, यांचे पती जे आहेत विठ्ठल पाटील आपल्यासोबत आहेत. तर पहिल्यांदा आपण विठ्ठल पाटील यांचं स्वागत करूया. विठ्ठल दादा, आपलं खूप खूप स्वागत. आपल्या या नवीन एपिसोडमध्ये आपलं स्वागत करतो. खूप तुमचं आपण ऐकलेलं आहे, अगदी लहानपणापासूनच तुम्ही ॲक्टिव्ह होता, त्यानंतर व्यवसायामध्ये आला आणि एक यशस्वी उद्योजक म्हणून ओळखलं जातं. तर निवडणुकीच्या अनुषंगाने तुमच्या सौभाग्यवती या निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत. एकीकडे तुम्ही पहिल्यांदा समाजकारण राजकारणामध्ये होता आणि आता तुमच्या पत्नी ह्या निवडणुकीच्या किंवा या समाजकारण राजकारणामध्ये त्यांनी एंट्री केलेली आहे. थोडक्यात आपण तुमची पार्श्वभूमी जाणून घेणार आहोत या राजकारणाच्या किंवा या निवडणुकीच्या अनुषंगाने. तर आपण पहिल्यांदा सुरुवात करू, तुमच्या बालपण कसं होतं किंवा तुमची फॅमिली बॅकग्राऊंड कसं होतं, आई वडील काय करतात तुमचे? तसं बघायला गेलं तर माझा जन्म कडगावमध्ये झाला नितीनभाई. लहानपणापासून शेतीचा व्यवसाय. माझे आई बाबा शेतकरी, कष्टकरी, भरपूर कष्ट केलं. तसं बघायला गेलं तर पॉलिटिक्सचा, राजकारणाचा काही देखील गंध सुद्धा नाही माझ्या कुटुंबाला. कोणी नव्हतं कोणी नाही. वडील काय शेती करायची? वडील शेती, बैल घ्यायची, शेती. शेती किती आहे आपली? 2-2.5 एकर पहिला होती. म्हणजे अगदी सर्वसामान्य कुटुंब. हो. काय नव्हतं. शिक्षण माझं कडगावमध्ये झालं. कडगावच्या मराठी शाळेत झालं, त्यानंतर हायस्कूलमध्ये झालं, त्यानंतर शिवराज कॉलेजला थोडी वर्ष आली. शिवराज कॉलेजला आम्ही होतो त्यावेळेला माने म्हणून असं कॉलेजचं नाव असतं, संभाजीराव माने. आता ते बदललं, ते भाग वेगळा. तुम्ही कधी राजकारणामध्ये, का कॉलेज झालं तुमचं, मग ऍक्च्युली पहिल्यांदा व्यवसाय चालू केला की राजकारण चालू केलं? ज्या वेळेला हातर्की साहेब होते त्यावेळेला थोडंफार वासुदेव सुतार म्हणून आम्ही राजकारणात होते. आमचे हे होते पंचायत समिती. त्यावेळी कॉलेजला होता तुम्ही? हो. कॉलेजच्या जीवनात माझे मतदान सुद्धा नव्हतं. त्यावेळेला राजकारणात थोडंफार आम्ही त्यांच्या पाठनं प्रचार करणे. म्हणजे सुरुवातीला ग्रामपंचायतीला राजकुमार हातर्कींच्या गटाचं तुम्ही काम केलं? हो, काम केलं. बरोबर. म्हणजे असं का त्यांच्यात प्रवेश नाही की त्यांचा हे ग्रामपंचायत सदस्य होता वासुदेव सुद्धा, त्याच्या प्रचार केला. म्हणजे कॉलेज पासूनच तुम्हाला राजकारणाची आवड? कॉलेज पासून राजकारणाची आवड. थोडक्यात मला हातर्की साहेबाचं एक कौतुक करावं लागेल की त्याने न पैसा घेता 5 पैसे की मला गोकुळची ऑर्डर काढली ती मुंबईला. नोकरी लागला? हो, नोकरीला लागलो. तुम्ही गोकुळा मुंबईमध्ये तिने ऑर्डर काढली 5 पैसे न घेता. मी गोकुळमध्ये गेलो, तिथं माझा प्रॉब्लेम व्हायला थोडा तब्येतीचा, कारण कोल्ड रूमला असल्यामुळे थोडाफार प्रॉब्लेम होता. ते सोडून आलो कडगावमध्ये सोडून आल्यानंतर असं विचार व्हायचं की काय करायचं. मी तर नोकरी सोडली. किती वर्ष काम केलं मग गोकुळला? 2-3 महिने. 2-3 महिने केला? 3 महिने केले. परमनंट ऑर्डर काढली ती. तिथून सोडून आलो मी. सोडून आल्यानंतर इथं असं डोक्यात कधी मुंग्या व्हायला, कारण का लोक काय म्हणाले माहिती, तू एवढी चांगली नोकरी. त्यावेळेला का नाही 3,000 रुपये पगार. 3,000 रुपये पगार म्हणजे लय होता, खूप होता. 2096-97चा हा विषय आहे. त्यानंतर काय झालं की असंच फिरत होतं. मी एक ड्रायव्हर म्हणून मी देवाकडे एक मागणी करत होतो नितीनभाई, देवा मला एक संधी दे, कुठली बी असू दे, कुठं बी काम करायला तयार असू दे, मी त्याचं सोनं करतो. आणि खरोखर देवानं का नाही मला कंस्ट्रक्शनच्या जीपवरती मी ड्रायव्हर होतो. मला काय सांगायला काय अवघड वाटत नाही. मी सर्वसामान्याचा काय आहे त्याच्या सांगायला. मी एक ड्रायव्हर होतो. ड्रायव्हर मध्ये तिथं काम करत त्याच कंपनीत शिवपार्वती कंस्ट्रक्शनला काम करत आज मला अनुभव सगळ्या कंस्ट्रक्शनचा आहे. कुठं होते ते शिव? कडगावमध्ये त्यांचा प्लांट होता, तिथं होतो मी. म्हणजे साहेबाला आण करायचं तिथं. आणि त्याच्यातून मी शिकलो की कंस्ट्रक्शन पण शिकलो, माहिती घेतली. त्याच्यात ड्रायव्हरचा मी सुपरवायझर झालो, सुपरवायझर मॅनेजर झालो. आणि त्याच कंपनीत मी ब्लास्टिंगच्या गाड्या होतो. माझ्या ब्लास्टिंग होते त्यावेळेस, वेगळं दगड फोडायचं होतं, ब्लास्टिंग होत्या, सगळं केलंच आहे. त्यानंतर मॅनेजर झालो. तो प्लांट मी चालवला आता. त्यांचे पगार असेल, त्यांचे हे असेल. माझं शिक्षण जरी मी 14-15वी पर्यंत झालेलं असलं तरी मी ते काय असतं ते मी शेवटच्या वर्षी गेलो नाही. का गेलो नाही? परिस्थितीमुळे जरा असं टेन्शन मध्ये होतो. नोकरी लागली? नोकरी लागली, पहिल्याच लागली ती 13वीला म्हणजे लागली ती. तिकडनं आल्यावर मी इकडे राहिलो. परत ऍडमिशन घेतलं. ते काय मन लागे ना, तर का नोकरी सोडली ती, काय करायचं, कसं करायचं, हे ज्यासाठी ड्रायव्हर केली. परंतु 1 रुपये ज्याचं 0 पगार, म्हणजे 1700-1800 रुपये पगार आता.
ते शून्य कसं असते ते शून्य विठ्ठल पाटलाकडनं आहे. गेली 15-20 वर्ष मी व्यवसाय करतोय. लक्षात घ्या नितीनभाई, असा काय अनुभवातनं घडलेला आहे. हा अनुभव आहे, सगळं अनुभव आहे. रस्त्याचा आहे, कंस्ट्रक्शनचा आहे, सगळ्याच आहे. त्यानंतर पोल्ट्रीत आलो. पोल्ट्रीमध्ये आल्यानंतर कोरोना, पोल्ट्रीनंतर आल्यानंतर नितीनभाई बर्ड फ्लू 2 आले, त्याच्यात लॉस गेलो. अशा आम्ही कोंबड्या फुकटमध्ये वाटल्या नितीनभाई. पण ते अचानक कंस्ट्रक्शन आणि हे पोल्ट्री व्यवसाय, कारण का पोल्ट्री व्यवसायामध्ये काय व्हायला, त्याला बॉयलर, व्हाईट बॉयलरला काय व्हायला की हा एकच व्यवसाय नको. माझं एक वैशिष्ट्य असतं की वेगवेगळे व्यवसाय चालू करायचे, डबल व्यवसाय असावे. म्हणजे एक व्यवसाय चालू करताना दुसरा व्यवसाय बंद पडला तरी बी ते आपण त्याच्यात शेप राहावं, ह्याच्यासाठी आम्ही हे केलं. आणि त्यावेळेला नितीनभाई अनेक सांगतो की पहिलं वडाप म्हटलं तर मी चालू केलं. नोकरी केल्यानंतर वासुसुधारची जीव होती ते 1.5 रुपये होते. 1.5 रुपये ना कडगाव ते गडिंग्लज 1.5 रुपये म्हणजे 10 शिटा. 10 शिटा म्हणजे 15 रुपये दिवसाचं. नाही म्हटलं तर 5 ट्रिपा झाल्या तर बी कमी जास्त 100, 125, 150 रुपये म्हणजे लई झालं. आणि 150 रुपये मध्ये 50 रुपये ड्रायव्हर पगार, 25 रुपये 50 रुपये मेंटेन असं असायचं. ते काय जीपचा काय व्यवसाय चालला नाही, मग जीप ड्रायव्हर चालू. मग एवढं करत असताना पोल्ट्रीकडे वळलो. पोल्ट्रीकडे आस्ते 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 चांगलं काम झालं. ठीक आहे. बर्ड फ्लू 2 आले तरी बी सावरलो. दुसरा आला, पहिला आला, दुसरा आला तरी बी सावरलो. लॉस झालेला त्यावेळी, लॉस पूर्ण. तर पोल्ट्रीत असं असतं की कुठला तरी आजार आला की पूर्ण लॉस होतो. पूर्ण अनुभवी माणूस आहे आणि व्यवसाय चालू. मी चिकाटी सोडली नाही. मी देवाकडे काय मागणी केली ती, मला एक संधी दे. मी खचलो नाही कधी. परंतु व्यवसाय करत असताना माझ्या कुटुंबाला कुठलाही त्रास होता का म्हणे. आता शिस्तीत जातोय मी, सगळ्या गोष्टी शिस्तीत आहे. कारण का माझ्या कुटुंबाला कुठलाही त्याचा जरी लॉस झालं तर माझं घरदार विकता येऊ नये. आणि एक वैशिष्ट्य आहे, मी पहिल्यापासून व्यवसाय सोडून दुसरं काय नाही. व्यवसाय म्हणजे व्यवसाय, तो कोण बी असू दे. हिशेब म्हणजे हिशेब. ज्या व्यवसायामध्ये आहे व्यवसाय पुरतच ते मर्यादित ठेवायचं. पॉलिटिक्स व्यवसाय वेगळा, हिशेब वेगळा. पै पाहुणा असू दे, कोण बी असू दे, व्यवसाय म्हणजे व्यवसाय. ह्याच्यासाठी आम्ही वरती आलो. त्यानंतर जे आलो, पिकअप घेतला ते घेतला. आज सिद्धेश पोल्ट्री नावानं माझ्याकडं फार्म आहे. त्या मार्फत माझे 12 ते 13 कोटीचा टर्नओव्हर आहे. होय ना, इतका मोठा? होय, टर्नओव्हर आहे. कॅशू पण आहे ना? कॅशू पण आहे. ह्यो व्यवसाय करत असताना मी एक केलं, पॉलिटिक्स मध्ये आलो. त्यावेळेस मधी जरा गायब झालतो एक 10 वर्ष. पुन्हा कडगावमध्ये आलं, व्यवसाय चालू केला. व्यवसाय चालू करताना रस्ते बरोबर नव्हते त्यावेळेला. मला वाटतं 2007-8 ला कोंबडीच्या गाड्या घेतल्या, ते व्यवसाय मधूनच घेतल्या. त्यानंतर पॉलिटिक्स करताना का नाही हे जरासं मला खचकालं का, रस्ते बरोबर नाहीत, गटरी नाहीत. त्याला निधी नसायचा, जास्त निधी नसायचा. कुठंतरी हे करायचं. किती साली असेल असं? 2007, 8, 9, 10च्या दरम्यान आहे. 7-8 ला? हो, 10 पर्यंत आहे. म्हणजे तुमच्या गाड्या जात असताना रस्ते खराब आहे ते जाणवायला लागले? जाणवालं, सगळं जाणवालं. बरं. त्याला निधीच नसायचा ना. कुठल्या तरी देवळाला निधी मागायचं म्हटलं तर अडचण व्हायची. म्हणजे बाबा तिथं सुशोभीकरणाला 5 लाख म्हणायचं तर लई अडचण असायच्या. याच्यात ते बरोबर वाटायचं नाही. बाकीची ते भ्रष्टाचारमध्ये ते कुठला तरी म्हणजे रस्ता केला की ते उडून जायचा 6 महिन्यात. ते जरासं आमच्या मेंदवाला पडलं नाही. आम्ही सरळ माणसं असताना हे असं व्हायचं. त्याच्यातून आम्ही पुढे आलो. मग पॉलिटिक्स म्हटलं शिरूया जरा. मग तोपर्यंत मोदी साहेब आलते. म्हणजे भाजपचं जरा वातावरण होतं. मी तसं पाहिलं तो संजय बाबाचा कार्यकर्ता नंतर झालो. संजय बाबाचा प्रचार केला. बघा, संजय बाबाचा प्रचार करता म्हणजे मी काय फ्रंटला नव्हतो, सर्वसामान्य तळातला कार्यकर्ता होतो. एकदम तळात कार्य. तिथून जे उठलो, म्हणजे तिथून जे मला काम म्हणजे प्रोत्साहन झालं की विठ्ठल पाटील बाबा असा माणूस आहे, व्यवसाय आहे आणि हा मुलांसाठी काय ते करतोय. मग मी ते संजय बाबाच्या, मुश्रीफ साहेबाच्या विरुद्ध संजय बाबा होते. 4900 मतदान जे कमी पडलं त्यावेळेचा मी आहे. त्याच्या मागच्या टर्मला काम करत असताना का नाही सगळ्या वेगळ्याच डोक्यात यायचं की काय बाबा राजकारणात जाऊ का नको. काही लोक काय म्हणाले, तू व्यावसायिक आहेस, तू राजकारणात जाऊ नकोस, करू शकणार नाही, जाऊ नकोस, ते घाण आहे. मी त्यांना काय बोलायचं माहिती आहे, बरोबर आहे, घाण आहे. आपण जर चिखलात उतरून जर काम केलं, चिखल आहे म्हणून जर बसलो तर ते काम चिखलात उतरून काम करलं तरच कुठेतरी
विकासाकडे जाऊ शकतो. तेव्हापासून डोक्यात राहिलं. तोपर्यंत भाजपचे सरकार आलं 14ला. भाजप प्रेमी झालो. प्रेमी झाल्यानंतर नितीन भाई माझी शिफ्ट होती, गाडी घेतली होती. रात्रीच मी 11 वाजेपर्यंत ह्या सर्व भागात फिरत होतो भाजपचा प्रचार करण्यासाठी. त्यावेळेला ब्राह्मणांचा पक्ष म्हणायची मला. बरं किती ब्राह्मण होते काय होते ते आम्हाला माहिती. ते कोण नव्हते, आम्हीच होतो. चंद्रकांत दादा आम्हाला असायचे. चंद्रकांत दादांच्या नेतृत्वात तुम्ही हो नेतृत्वात काम केलं. होय सुरुवात भाजपामध्ये दादांच्या नेतृत्वात काम केलं. दादानी 5 लाखाचा खडगावला फंड दिला. तो एवढा आनंद झाला की नाही त्यावेळेला निधी असा पत्र आणायला एवढं खुश 4 वेळा गेलो मी. ते लय भारी वाटलं की 5 लाखाचा निधी विठ्ठल मंदिरला दिला. 5 लाख म्हणजे 5 लाख म्हणजे मोठी रक्कम. त्यावेळेला असं कोट्यावधीचं काय नव्हतं. 5 लाख 15-16 5 लाख म्हणजे लई झाले. निधी बी मिळत नव्हता तसा. मुश्रीफ साहेब विरोधात आमचे. मग आम्हाला देणार कोण? चंद्रकांत दादा. त्यानंतर हे व्यवसाय आणि एक समज, ज्या वेळेला मी गेलो राजकारणात त्यावेळेला एकच डोक्यात होतं की मी ज्या कार्यकर्ता माझ्या खाली राहणार पोरं हो. नितीन भाई छोटी छोटी पोरं मला शिव्या द्यायची, बाहेरची म्हणायची. ह्या पोरांची मतं नाहीत, बारक्या पोरांची, आणि तू घेऊन आता पॉलिटिक्स खेळणार. तसं बघायला तर त्याच्या आधी का नाही मी ग्रामपंचायतीत लढलो होतो. ग्रामपंचायतीला पडलो नितीन भाई. 275 मतांनी. किती साली? तरी मला वाटतं ते 15-16च्या दरम्यान, पण 13-14च्या दरम्यानचा विषय आहे. पडलो तुम्ही. आणि त्यानंतर एकदम पंचायत समिती एकच विचार केला माझा, एकच असते की जरी पडलो तरी थांबायचं नाही. मला म्हणाली मत तू अशी टाकल्या, तुझ्या भागात मिळाली नाही, तिकडली मिळाली अशी म्हणाली. नाही मी सोडलो नाही त्या लोकांना. तिथंच मी काम केलं आणि मी यंत्रणा बसवली. पंचायत समिती निवडून आलो या मुलांच्या जीवावरती. अशी मुलं माझे आता कार्यकर्ता एक्सपर्ट आहेत की नाही. मी बी कार्यकर्ताच आहे. मी कधीही नेता समजलो नाही आतापर्यंत. एक्सपर्ट आहेत माझे कार्यकर्ते आणि जीवाला जीव लावणार आहेत. मग माझ्या डोक्यात एकच झालं की आपण ह्या व्यवसायातून ह्या मुलांनी काम दिलं पाहिजे. त्याच्यासाठी अण्णासाहेब पाटीलचे कर्ज प्रकरण करून देत मी पोल्ट्रीचे हे केले. आज माझ्या फार्मर नाही म्हटलं तर 50 फार्मर आहेत, फिडमीला 25 आहेत, सुपरवायझर आहेत, जवळजवळ 100चा स्टाफ आहे आता. माझा कार्यकर्ता वळून आणायला लागतो की बाबा. आणि त्यांना एकच सांगितलंय नितीन भाई, काय सांगितलंय की तुम्ही इलेक्शन पुरतंच यायचं, इतर वेळा तुम्ही तुमच्या घरी व्यवसाय असेल तो करायचा. का आज त्याचे आई बाबा माझ्यावरती विश्वास ठेवून मला माझ्याकडे पाठवतात. त्याचा विश्वासघात कुठल्याही आई बाबाचा मला करायचा नाही. मी सरळ माणूस आहे. आतापर्यंत कुठल्याही ह्याला शिवलं नाही. मी सरळ माणूस आहे. बिडी नाही, काडी नाही, दारू नाही, निर्व्यसनी सरळ पूर्ण निर्व्यसनी कधीच नाही. एक उद्दिष्ट आहे, माझ्या आई बाबांना कधी पिलं नाही, मी बी पिणार नाही. सरळ माणूस आहे. कारण काय असते, शेतकरी माणूस म्हटला तर त्याला परिस्थिती, आर्थिक परिस्थिती लई बिकट असते. त्याच्यातून मी शून्यातून वरती आलेला माणूस आहे. आणि एक सांगतो, पंचायत समिती झाली तर तुम्हाला तर माहितीच आहे माझा पंचायत समितीचा कसा असते. कुठल्या अधिकाऱ्याचा चहा सुद्धा पिला नाही मी पंचायत समितीत. कुठल्याही अधिकाऱ्याचा नाही. मी पॉलिटिक्स करताना मी प्रामाणिकपणे केले. जेवढा काय होईल विकास निधी आणायचा प्रयत्न केला. आमची सत्ता नसताना विकास कसा, निधी कसा आणायचा सांगा, कसा आणायचा. काही अडचण आहे. मुश्रीफ साहेब पालक हे होते, ग्रामविकास खातं होतं, आम्हाला कोण निधी देणार. त्याच्यासाठी आम्ही पंचायत समितीत भांडत होतो. आमच्या पंचायत समितीत ठराव झाला काय की पंचायत समिती सदस्याला निधी मिळावा. कारण काय आहे, 4 ताडपदरी, 4 कोळपी, ह्याच्यावरती कसं जिल्हा पंचायत समिती सदस्याने कुठल्या गावात द्यायचा, तसा लई मोठा प्रश्न. तरी बी मी आवाज उठवत होतो. मग त्याच्यात जलजीवनचा विषय आला. काही लोक म्हणतात काय हे पंचायत समितीनं काय आणलं, तर मी जलजीवन मिशनचं ओढाखोलीकरण 2 मंजूर करून घेतले. आणि तलावा तुमच्या मतदारसंघात? होय, माझ्या मतदारसंघात कडगाव पंचायत. नितीन भाई एकदा गेलो असत त्या तलावावरती, तर तो लिकीज होता. पाणी म्हणजे जानेवारीत पाणीच पूर्ण सपायचं. ते माझ्या डोक्यात खटायचं. मी भांडत होतो
अहो साहेब म्हणायचं, मी पंचायत समितीमध्ये बीडीओना म्हणायचो किंवा पाणी पुरवठ्याला म्हणायचं, आमचं काय, माझे 15 त्यावेळेला मी भांडत होतो. मी भाई 13 गावाला आमच्या पाणी कसं, आम्ही दुष्काळ, कारण त्यावेळेला आंबेवळ नव्हते. किती जलजीवन झाले मग मंजूर? जलजीवन मध्ये त्यात 56 लाख रुपये झाले तलावाला. आणि जलजीवन गोडा खोलीकरणासाठी 10 लाखाचा निधी मंजूर झाला. तो आम्ही सतीश पाटील आमचे हे विरोधक आहेत, त्यांना सुद्धा माहिती नव्हतं की मी आणले, नाही तर तिने हे केलं असतं. मी मंजूर करून घेतलं. साहेबांनी मला फोन केला, असं असं विठ्ठल तुमच्या खातीर आम्ही हे मंजूर करून घेतलेलं आहे तलावा. 56 लाख रुपये. कुणी मदत केली त्याला? चंद्रकांत दादांनी मदत. दादानी? हो. आणि आम्ही तो नारळ फोडला समरजित दादांच्या हस्ते. त्यावेळी भाजपमध्ये होते दादा? भाजपमध्ये होते. आणि त्यावेळेला फोडला मी संध्याचा फोडला. आणि ज्या दिवशी फोन आला दुपारचा, साहेबांनी मला फोन केला जनजीवनच्या की बाबा तुझं काम मंजूर झालंय. संध्याकाळी नारळ का फोडला बरं? त्यावेळेला लेट होत होतं ना, दादांचे कार्यक्रम असायचे जिकडं तिकडं. आणि का नारळ फोडला की ह्यांना समजलं तर ती लगेच नारळ फोडतात. श्रेय आपलं, सगळ्याला श्रेय आपलंच घेतात नितीन भाई. उठलं सुटलं का नाही, सगळे श्रेय आपणच. म्हणून त्यांना माहिती न होता आम्ही विचारावा त्यांना ते तलावा कोणी मंजूर, ते माहिती सुद्धा नव्हता. मुश्रीफ साहेबाला सुद्धा माहिती नव्हता, म्हणून रात्री गडबडीने फोडला. असं आहे. त्यावेळेला कार्यक्रम घेतला, दुसऱ्या दिवशी कार्यक्रम घेतला, सगळं चांगलं झालं. आज तिथं सांगतो अजूनपर्यंत बघायचा, त्याला पट्टी घालून म्हणजे पॉलिश पेपर घालून, त्याच्यावरती पेपर घालून, प्लॅस्टिकचा पेपर घालून त्याच्यावरती मुरुम टाकलं आणि खोलीकरण केलं. चांगलं काम, लिकेज दर्जा चांगला. हो, दर्जादार आहे. आज पाणी आहे तिथं. आणि तेच गाव पाणी अर्ध गाव पितंय. मध्ये पाणी नव्हतं त्यावेळेला, त्या तलावावरतीच अजून पाणी आलं. त्यानंतर जलजीवन मध्ये आमच्या कडगावचं जल भांडत होतो, मध्ये मंजूर माझ्यामुळे झालं. 5 वर्ष भांडत होतो की माझ्या गावाला योजना कधी मंजूर होणार, काय करणार. वरती म्हणायचे 45 लिटरचा स्लॅब आहे, एकदा मंजूर झाल्यावर नंतर 55 लिटरचा हे झाला, मंजूर झाला. आणि नारळ फोडणं आम्ही फोडलं तर नारळ, नंतर काय झालं ते बंद केलं. आणि शासनानं काय झालं, मोदी सरकारने 55 लिटरला मंजुरी पाहिजेत प्रति माणशी 55 लिटर, याच्यासाठी योजना मागे पुढे झाली. नंतर हिने नारळ फोडलं यांची सत्ता आल्यावर. त्यात एकाच योजनेचे पहिला आम्ही फोडलो, नंतर हिने फोडलं. मग काय दोघांच्या मध्ये मग त्या नारळ फोडण्यावरून काय चर्चा? काय नाही ते आता गावातल्या लोकांना. हे बघा नितीन भाई, त्यांचं मुश्रीफ साहेब मोठे असल्यामुळं बोलायचं बी आम्हाला अवघड होतंय. सगळ्या अडचणी असतात ना त्या. बरोबर. ह्याच्यामुळे मी ते विकास काम जी काही असतील ती ह्या मार्फतच केल्या. आता लिंगणूर मध्ये 1.5 लाख, ज्या वेळेला 15 लाख रुपये मंजूर झाले, ज्या वेळेला जी ओपन जिम दिले आम्ही, करंबईत असेल, हिरलग्यात असेल, माझ्या मतदारसंघात दिले ना. बेकनामध्ये न पाणी पुरवठ्याला 1.5 लाख, कडगाव मध्ये रेणुका मंदिरला दिलं. त्यानंतर इथं कुस्तीसाठी लिंगणूर तालीम नाही तालमीवाल्यांना ग्राउंड करून दिलं ते कुस्तीचं. गोल मैदान कुस्तीच्या दिवशी, स्पर्धे दिवशी नाही आधी मंजूर करून ठेवलं. आता स्पर्धेला तिथंच उभे येतात ना त्या. होय काय? हो. कायमस्वरूपी झालं. त्यांची अडचण होती. आणि कार्यकर्त्यांना घेऊन इथपर्यंत आलोय. असा काय आम्ही ह्याला नाही आलो की काय पार्श्वभूमी नसताना इथपर्यंत आलो. स्वतः अजून कार्यकर्ता समजताय, नेता नाही? हो नाही, तळागाळात आहे. आता एक फरक नाही का वाटत तुम्हाला? सुरुवातीचं तुमचं राजकारण आणि आत्ताचं काय वाटतंय राजकारण? नितीन भाई, 9 वर्षापूर्वी का नाही एवढं पॉलिटिक्स ह्याचं नव्हतं खर्चाचं. मला आता बोलायचं जरा चुकीचं वाटेल ते, त्यावेळेचा फरकाचा नाही अभ्यास आहे. त्यावेळेला 5-10 लाख म्हणजे काही इकडं तिकडं जरी असलं, बंधन जरी असली, काही कमी असायचे, चालत होतं. 2-3 लाखामध्ये इलेक्शन होत होत्या. ज्या ह्याच्या लाईन डेंडरायला आहेत, म्हणजे निवडणूक आयोगाच्या ज्या नियमावली आहेत त्याच्यापर्यंत जायचं, तेवढं बी जायचं नव्हता. खर्च कमी व्हायचे. विचाराधीन हा योग्य माणूस आहे बाबा, ह्यो खटपटणार खाणार आहे, गरिबांना येणार आहे, कधीही फोन लावा. नितीन भाई, आता बी कधीही फोन लावायचा तुम्ही, रात्री 12ला 12, दुसऱ्या रिंगला मी फोन उचलतोय. तुम्हाला जर ट्राय करायचं असलं तर करा. बघा किती बी मी झोपेत 2 लाख उचलतोय म्हणजे उचलतोय. माझं तसंच आहे. बरोबर. कुणालाही मी तोडून बोलत नाही.
हा माझ्या कार्यकर्त्याला बोलत असतो तुम्ही भागवा. आणि जरी मी रागावलो काय झालो तरी मी लोकांना मी दुसऱ्या दिवशी जरी विरोधका जरी असला वादावर जर असला मी त्याला म्हणतो माझं जर चुकत असलं नितीन भाई मी त्याच्यावर माफी जाऊन मागतोय. आणि मला समजते की बाबा माझं तेवढं माहीत आहे की बाबा माझं चुकलंय. बरोबर. चुकलंय म्हटलं की मी त्याची माफी मागतोय. ते विरोधक असू देत कोण बी असू देत चुकलंय बाबा. मन मोठं लागतं. हो हो हो. आता कसं वाटतंय तुम्हाला, म्हणजे आपण जनरली बोलू मागचं जे राजकारण आहे की 9-10 वर्षापूर्वीचं आणि आत्ताचं राजकारण, एक थोडक्यात बाबा की आता विचारांचे तर बदलले, विचार खूप बदल येत आहेत, तरी कसं वाटतं तुम्हाला? म्हणजे सुरुवातीपासून आहे खूप स्ट्रगल केलाय तुम्ही,